आपण मला भाऊ आणि दादा म्हणालात त्याबद्दल प्रथमतः तुमचं धन्यवाद। मी म्हटलंच होतं की आपण किती जरी वाईट शिव्या दिला तरी मी तुम्हाला शिव्या देणार नाही, तुमची तक्रार करणार नाही, कारण तुम्ही माझे भाऊ आहात आणि आज तुम्ही मला भाऊ म्हटलं त्यासाठी तुमचं धन्यवाद। खरं तर आपण कालपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलाय। उपोषणाचा मुद्दा अतिशय चांगला आहे, मराठा आरक्षण। आम्ही त्याबरोबर तुमच्याबरोबर आहोत, पण मला वाटतं भाऊ की कुठेतरी आपला उपोषणाचा मुद्दा भरकटतोय। सरकारने ज्या योजना आणल्या, मग त्यामध्ये लाडकी बहीण असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल, आपण त्यावर थोडीशी टीका केली। मला वाटतं की सरकारी योजना सरकारी राजकारणामध्ये आपण पडू नये ही आपली पहिल्यापासून इच्छा होती, परंतु आपण टीका केली म्हणून आपल्याला मी टीका करत नाही, छोटंसं लहान भाऊ म्हणून एक मार्गदर्शन करतो। आपल्याला योग्य वाटलं तर आपण ते सहज अंगरित्या करून घ्यावं ही माझी विनंती आहे, परंतु आपल्याला भटकायचं नाही। यापासून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही लढलंच पाहिजे। मला वाटतं की तुम्ही थोडंसं राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे। आपण म्हणता की प्रसाद लाड प्रवीण दरेकर राजकारण करतात, मी म्हणतो आम्ही राजकारण करत नाही, आम्ही राजकारणच करतो आणि आमचा तो राजकारण हा पिंड आहे, पण समाजकारण हे आमचं ध्येय आहे। तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ नका आणि जर खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे। सभागृहात या, सभागृहात चर्चा करा, नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो। भाऊ, माझी विनंती तुम्ही मान्य करा, एकदा तरी मला चर्चेला बोलवा आणि नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या। मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो, आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा। आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।